गुड मॉर्निंग. आज आपण बघायचं आहे की अल्डोल कंडेन्सेशनचा पुढचा पार्ट. म्हणजेच काल आपण अल्डोल कंडेन्सेशनमध्ये असं बघितलेलं होतं की अल्डिहाइड अँड कीटोन विच कंटेन्स अल्फा हायड्रोजन. ओके, दॅट अल्डिहाइड अँड कीटोन gives a aldol condensation reaction, and in this reaction particularly carbon of a second molecule is going to be attached the carbon of a first molecule, and migration of particularly alpha hydrogen is towards a carbonyl oxygen of a first molecule. हे आपण मागच्या मेकॅनिझम्समध्ये बघितलेलं होतं. म्हणजेच अल्फा कार्बन जो आहे सेकंड मॉलिक्युल्सचा तो कार्बोनिल कार्बन ऑफ अ फर्स्ट मॉलिक्युलला अटॅच होतो आणि अल्फा हायड्रोजन हा कुणाला अटॅच होतो तर कार्बोनिल ऑक्सिजनला अटॅच होऊन अल्डोल किंवा कीटोल तयार होतं. आणि मग अल्डिहाइड आणि कीटोनची रिॲक्शन्स कशी होते ही आपण कालच्या भागात बघितलेली होती. आता पुढचा जो पार्ट बघणार आहोत ज्याला आपण क्रॉस्ड अल्डोल कंडेन्सेशन म्हणतात. आता क्रॉस्ड अल्डोल कंडेन्सेशन मागच्या वेळेला आपण बघितलं 2 मोल्स ऑफ अल्डिहाइड एकत्र घेतलेले होते आणि कीटोनचे घेतले होते. आता आपण काय करणार आहोत तर पर्टिक्युलरली अल्डिहाइड त्यातला जो आहे एक घेणार आहोत ॲसिटाल्डिहाइड. ओके, आणि दुसरा घेणार आहोत प्रोपिऑन अल्डिहाइड. म्हणजेच ह्या दोघांच्या मध्ये जी रिॲक्शन होईल किंवा कंडेन्सेशन होईल ते म्हणजेच क्रॉस्ड अल्डोल. मग ॲसिटाल्डिहाइड प्रोपॅनॉल्डिहाइड असेल, ॲसिटाल्डिहाइड ॲसेटोन असेल. ओके, हे सगळे काय येतील क्रॉस्ड अल्डोल मध्ये येतील. आता बघा पहिल्यांदा आपण बघूया की कारण का ॲसिटाल्डिहाइड. आता ज्या वेळेला लक्षात घ्या की ॲसिटाल्डिहाइड CH3 हा CH डबल बॉन्ड O आणि हा आपण बघितलेला होता बघा पर्टिक्युलरली H2C अँड CHO हा ॲसिटाल्डिहाइडचा प्रॉडक्ट बघितलेला होता 10% NaOH न. ओके, आता हा 10% NaOH न जो प्रॉडक्ट बघितलेला होता तो हा आपल्याला आलेला होता हा OH. म्हणजेच आपल्याला बघा CH2CHO बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड हा आपण म्हटला होता बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. आणि त्याला आपण हिट आउट केल्यानंतर CH3 CH डबल बॉन्ड CH CHO ज्याला क्रोटॉन अल्डिहाइड हा प्रॉडक्ट बघितला होता. त्याचं नाव येतं ब्यूट 2ENAL. हे आपण नाव बघितलेलं होतं, हे लक्षात ठेवा. आणि बीटा हायड्रॉक्सीचं नाव जर बघितलं तुम्ही तर पर्टिक्युलरली 1 2 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनल हे आपण बघितलेलं होतं. आता हे कसं येतं जर बघितलं तर अल्डिहाइड आणि प्रोपॅनॉल्डिहाइड हे दोघांच्या मध्ये म्हणजे एका टेस्ट ट्यूब मध्ये ॲसिटाल्डिहाइड घेतलंय आणि दुसऱ्याच टेस्ट ट्यूब मधलं प्रोपॅनॉल्डिहाइड मिक्स केलं तर काय होईल तर ॲसिटाल्डिहाइडचे 2 मोल्स पहिल्यांदा एकमेकाबरोबर इंटरॅक्ट करून तुम्हाला पहिला प्रॉडक्ट तयार केला जाईल जो क्रोटॉन अल्डिहाइड म्हणजेच ब्यूट 2ENAL तयार होईल. तशाच प्रमाणे आपल्याला पर्टिक्युलरली प्रोपॅन अल्डिहाइड. आता हा प्रोपिऑन अल्डिहाइड हा CH3 CH2 हा CH डबल बॉन्ड O आहे. आता बघा हा CH डबल बॉन्ड O आहे म्हणजेच हा तुमचा अल्फा कार्बन आला. मग मी आता काय करणार आहे बघा हा CH2 मी इथं खालती CH3 मांडतो आणि इथं CHO देतो. फक्त चेंज केलं, फक्त तो प्रोपिऑन अल्डिहाइडच आहे. हा ॲसिटाल्डिहाइड आहे, लक्षात घ्या हा ॲसिटाल्डिहाइड हा आहे. दोन्ही मिळून प्रोपिऑन अल्डिहाइड हा घेतला आपण. कारण जसं आपल्याला ॲसिटाल्डिहाइड टू ॲसिटाल्डिहाइड हा प्रॉडक्ट बघायला मिळाला. ओके, म्हणजे अल्डोल बघायला मिळाला तसं प्रोपॅनॉल्डिहाइड टू प्रोपॅनॉल्डिहाइड. कारण आम्ही मिक्स काय करतोय ॲसिटाल्डिहाइड आणि प्रोपॅनॉल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइड आणि ॲसिटाल्डिहाइड मॉलिक्युल्स जर एकत्र आले तर अल्डोल कंडेन्सेशन मध्ये तुम्हाला क्रोटॉन अल्डिहाइड मिळालं म्हणजेच ब्यूट 2ENAL मिळालं. आता हिथं काय होईल बघा राजानो तर हा आपण जो CH2 आहे यातला मी एक H इथं असा बाहेर काढतो. म्हणजेच जो आपल्याला लक्षात घ्या
हा जो कार्बोनिल ऑक्सिजन आहे, ओके, कार्बोनिल ऑक्सिजन म्हणजे हा फर्स्ट मॉलिक्यूल, हा सेकंड मॉलिक्यूल. सेकंड मॉलिक्यूलचा कार्बन कुठं येईल? कार्बोनिल कार्बनला येईल. आणि हा हायड्रोजन कुठं येईल? तर तो कार्बोनिल ऑक्सिजनला येईल. आणि तुम्हाला प्रॉडक्ट तयार होईल. हा CH3, हा CH2 आणि हा इथं CH, इथं डबल बॉन्ड O. आता हा डबल बॉन्ड O राहणार नाही कारण इथं H येणार, OH होणार, ओके. आणि इथं CH, इथं खालती CH3 अँड CHO तयार होईल. म्हणजे बघा तुमचा हा CHO आहे म्हणजेच फंक्शनल ग्रुप, हा अल्फा, हा बीटा, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड तयार झालं का नाही? मग ह्याचं नाव येईल 1 2 3 4 5, ओके. नाव येईल 3 हायड्रॉक्सी, ओके. कारण का ABCDEFGHI त्याच्यानंतर येईल 3 हायड्रॉक्सी 2 मिथाइल, ओके. 3 हायड्रॉक्सी 2 मिथाइल पेंटॅनल, पेंटॅनल असं तुम्हाला बघायला मिळेल. काय येईल? 3 हायड्रॉक्सी 2 मिथाइल पेंटॅनल हा येईल. आता ह्याला तुम्ही हिट आउट करणार. मग हिट आउट करणार म्हणजे काय करणार बघा राजानो? तर हा जो हायड्रोजन आहे, ओके, हा हायड्रोजन ह्या OH बरोबर, ओके, ह्या OH बरोबर बाहेर पडेल. दुसऱ्या स्टेप्स मध्ये हा हायड्रोजन ह्या OH बरोबर बाहेर पडेल म्हणजेच -H2O तयार होईल आणि तुम्हाला प्रॉडक्ट तयार होईल. हा CH3 CH2 CH डबल बॉन्ड CCH3, ओके, अँड CHO म्हणजेच 1 2 3 4 5 2 मिथाइल, 2 मिथाइल, ओके, पेंट 2En 1Al हा प्रॉडक्ट तयार होईल. काय येईल? 2 मिथाइल पेंट 2En 1Al हा तुमचा प्रॉडक्ट तयार होईल. 2 मिथाइल पेंट 2En 1Al किंवा नुसतं तुम्ही असं पण म्हणू शकता की 2 मिथाइल, ओके, पेंट 2En अँड Al नुसतं असं पण लिहू शकता. हे लक्षात ठेवा. आता हे ऍसिटाल्डिहाइड टू ऍसिटाल्डिहाइड म्हणजे प्लेन अल्डोल कंडेन्सेशन झालं. प्रोपॅनआल्डिहाइड टू प्रोपॅनआल्डिहाइड हे सुद्धा प्लेन झालं. आता आपल्याला काय बघायचं बघा, तिसरा प्रॉडक्ट कुठला तयार होईल हा सगळ्यात महत्वाचा. तर तो तिसरा प्रॉडक्ट म्हणजे हा तुमचा ऍसिटाल्डिहाइड आहे. आता मी असं उलटा लिहितो जरा, ऍसिटाल्डिहाइड, ऍसिटाल्डिहाइड आहे. ह्याच्या बरोबरीनं प्रोपॅनआल्डिहाइड म्हणजे मी हे असंच लिहिणार म्हणजे हा CH, इथं H, इथं CH3, हा CHO, ओके. म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल हा प्रोपिऑन अल्डिहाइड, प्रोपिऑन अल्डिहाइड असणार हा, ओके. बाणावरती आपल्याला 10% NaOH असणारच आहे. आता ह्यातला आता काय होणार आहे की प्रोपॅन अल्डिहाइडचा कार्बन, अल्फा कार्बन, हा अल्फा कार्बन कुणाला? कार्बोनिल कार्बन ऑफ ऍसिटाल्डिहाइड कडे जाईल आणि हा हायड्रोजन सायमल्टेनियसली मायग्रेट होईल कुठल्याकडे? कार्बोनिल ऑक्सिजन कडे. आणि मग प्रॉडक्ट तयार होईल तुम्हाला CH3 C, इथं OH, इथं H, ओके. हा CH CH3 अँड CHO तयार होईल, ओके. म्हणजे ह्याचं नाव लिहिणार 1 2 3 4 3 हायड्रॉक्सी 3 हायड्रॉक्सी 2 मिथाइल, ओके, 2 मिथाइल ब्युटॅनल असा प्रॉडक्ट तयार होईल. मग आता मी ह्याला हिट आउट करणार. हिट आउट केल्यानंतर बघा हा H आणि हा OH मिळून H2O म्हणून बाहेर पडेल -H2O आणि तुम्हाला तयार होईल CH3, हा CH, इथं डबल बॉन्ड C CH3 CHO म्हणजे 1 2 3 4 म्हणजेच 2 मिथाइल, ओके, 2 मिथाइल ब्यूट 2En Al हा प्रॉडक्ट तयार होईल. ज्या वेळेला प्रोपॅन अल्डिहाइड आपल्याला कुठं अटॅच होईल तर आपल्याला ऍसिटाल्डिहाइडला. आता चौथा प्रॉडक्ट कसा तयार होईल तर तुमचा प्रोपॅन अल्डिहाइड आहे, ओके. हा तुमचा प्रोपॅन अल्डिहाइड. प्रोपॅन अल्डिहाइड वरती आपण H CH2 CHO
म्हणजेच ॲसिटाल्डिहाइड हा ट्रान्सफर करायचा ॲसिटाल्डिहाइड. ओके, ॲसिटाल्डिहाइड हा आलेला आहे. परत 10% NaOH असणारच आहे. आता काय होईल यातला बघा, हा प्रोपिऑन आहे बरं का, हे लक्षात ठेवा. प्रोपिऑन अल्डिहाइड आहे, हे कुठेही हे होणार नाही. म्हणजेच क्रॉस्ड अल्डोल कंडेन्सेशन मध्ये हा H इकडं जाईल आणि हा CH2 आपल्याला हा कार्बोनिल ग्रुप ह्या कार्बनला अल्फा कार्बनला, म्हणजे अल्फा कार्बन हा कार्बोनिल कार्बनला आणि अल्फा हायड्रोजन हा कार्बोनिल ऑक्सिजनला अटॅच होईल. आणि तुम्हाला जो प्रॉडक्ट तयार होणार आहे तो येणार आहे CH3, हा CH2, इथं COH, इथं H अँड CH2 CHO, म्हणजेच 1 2 3 4 5 3 हायड्रॉक्सी पेंटॅनल. ओके, हा प्रॉडक्ट तयार होईल. ह्याला हिट आउट करा. ओके, हे सगळे बीटा हायड्रॉक्सीज आहेत बरं का. असं बघा, हा अल्फा म्हणजे हा CHO फंक्शन ग्रुप अल्फा बीटा, हा सुद्धा बीटा हायड्रॉक्सी. बघा, हा फंक्शनल ग्रुप CHO जे हा अल्फा आणि हा बीटा, बीटा हायड्रॉक्सीज येणार आहे. सगळीकडे बीटा हायड्रॉक्सी येणार आहे, हे लक्षात ठेवा. आता हा हिट आउट केला तर ह्यातला जो एक H आहे मी तो बाहेर काढतो, हा H आणि हा OH बाहेर पडेल. CH मायनस H2O मिळून हा बाहेर पडला की तुम्हाला जो प्रॉडक्ट तयार होणार आहे तो येईल CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH CHO, म्हणजे 1 2 3 4 5 पेंट 2EnAl हा प्रॉडक्ट तयार होईल. पुन्हा एकदा चारही प्रॉडक्ट बघा, क्रॉस्ड अल्डोल म्हणजे आपण प्रोपॅन अल्डिहाइड 2 ॲसिटाल्डिहाइड असं दोन्ही मिक्सचर केलं. त्यातलं पहिल्यांदा ॲसिटाल्डिहाइड घेतला, ॲसिटाल्डिहाइड आणि ॲसिटाल्डिहाइडचं ऑलरेडी आपण अल्डोल कंडेन्सेशन मागच्या भागात बघितलेलं आहे. त्याच्याप्रमाणे लास्ट प्रॉडक्ट जो तयार होतो 10% NaOH नंतर आणि हिटिंग केल्यानंतर तर ब्यूट 2EnAl येईल. दुसरा प्रॉडक्ट जो येतो ज्यावेळेला प्रोपॅन अल्डिहाइड टू प्रोपॅन अल्डिहाइड ते आपल्याला येईल 2 मिथाइल पेंट 2EnAl येईल. आणि तिसरा ज्या वेळेला ॲसिटाल्डिहाइड हा फर्स्ट मॉलिक्यूल आहे, प्रोपॅन अल्डिहाइड सेकंड मॉलिक्यूल आहे. प्रोपॅन अल्डिहाइडचा अल्फा कार्बन हा ॲसिटाल्डिहाइडचा कार्बोनिल कार्बनला आणि प्रोपॅन अल्डिहाइडचा अल्फा हायड्रोजन हा ॲसिटाल्डिहाइडचा कार्बोनिल ऑक्सिजनला अटॅच होऊन आपल्याला प्रॉडक्ट तयार होईल. आणि चौथा प्रॉडक्ट जो होणार आहे तो प्रोपॅन अल्डिहाइडला ॲसिटाल्डिहाइडचा अल्फा कार्बन आणि अल्फा हायड्रोजन त्याच्या कार्बोनिल कार्बनला आणि कार्बोनिल हायड्रोजनला अटॅच होऊन आपल्याला हे प्रॉडक्ट तयार होतात, एवढं लक्षात ठेवा. आणि हे महत्वाचे जे प्रॉडक्ट्स आहेत हे चार प्रॉडक्ट आपल्याला मिळणार आहेत. हे चारही प्रॉडक्ट इम्पॉर्टंट आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि हे क्रॉस्ड अल्डोल, मग ह्याच्यासारखंच तुम्ही ॲसिटोन बरोबर करू शकता. ॲसिटोन आणि ॲसिटाल्डिहाइड घेऊ शकता, ॲसिटोन आणि प्रोपॅन अल्डिहाइड पण घेऊ शकता, हे लक्षात घ्या. ओके, म्हणजेच तुमचं जर बघितलं 2 मिथाइल ब्यूट 2EnAl 2 मिथाइल पेंट 2EnAl पेंट 2EnAl अँड ब्यूट 2EnAl अशी 4 प्रॉडक्ट येतात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट अल्डोल कंडेन्सेशनला. मग आता हिथं क्रॉस्ड मध्ये तुम्ही ॲसिटाल्डिहाइड टू प्रोपॅन अल्डिहाइड बघितला, तसं तुम्ही कीटोन ॲसिटोन टू ॲसिटाल्डिहाइड ॲसिटोन 2 हे करू शकता. ओके, इव्हन दो तुम्ही फॉर्माल्डिहाइड टू ॲसिटाल्डिहाइड आणि ॲसिटाल्डिहाइड कीटोन टू ॲसिटाल्डिहाइड, फक्त फॉर्माल्डिहाइडचा तुम्हाला प्रॉडक्ट मिळणार नाही, परंतु ह्याचा प्रॉडक्ट मिळू शकेल. ॲसिटाल्डिहाइडचा प्रॉडक्ट मिळेल, तो सुद्धा क्रॉस्ड मध्ये मिळू शकेल. सिमिलरली तुम्ही बेन्झाल्डिहाइड हा जर घेतला तर बेन्झाल्डिहाइड आणि फॉर्माल्डिहाइड हे दोन्ही जर क्रॉस अल्डोल मध्ये टाकायचा प्रयत्न केला तर येणार नाहीत, कारण का त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन असलेला तो अल्डिहाइड नाही आहे, हे लक्षात ठेवा. अल्फा हायड्रोजन त्याच्यामध्ये प्रेझेंट नाहीत, हे महत्वाचं. मग आता क्रॉस्ड अल्डोल नंतर आपण बघणार आहोत जे मेकॅनिझम ऑफ अल्डोल कंडेन्सेशन. पुढचा जो पार्ट येणार आहे तो आहे मेकॅनिझम
मेकॅनिझम ऑफ अल्डोल कंडेन्सेशन. मेकॅनिझम ऑफ अल्डोल कंडेन्सेशन. मी तुम्हाला हे मेकॅनिझम बघत असताना पर्टिक्युलरली अल्कोहोलमध्ये सांगितलेलं होतं. पहिल्यांदा काय होतं, आपल्याला इंटरमिजिएट प्रॉडक्ट तयार होतात हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. इंटरमिजिएट प्रॉडक्ट होतात म्हणजे एक्स्ट्रॅक्शन ऑफ हायड्रोजन करून घेणे. ओके. आणि कार्बॅनियन किंवा कार्बोनियम किंवा फ्री रॅडिकल असे 3 प्रॉडक्ट तयार होणार. मग त्याच्यानंतर आपल्याला अटॅक होणार, न्यूक्लिओफिलिक किंवा इलेक्ट्रोफिलिक. तो अटॅक झाल्यानंतर आपल्याला तिसऱ्या ह्याला परत आपल्याला रिमूव्हल कॅरेक्टर येतं. तसंच ह्या 3 स्टेप्समध्ये आपल्याला मेकॅनिझम बघायला मिळतं. तर पहिला काय आहे बघा, स्टेप नंबर 1. आता स्टेप नंबर 1 मध्ये काय येतं हे बघा. ह्याच्यामध्ये बेस OH मायनस, आता कुणापासून तर NaOH पासून. बेस OH मायनस पर्टिक्युलरली हा आयन्स abstract alpha hydrogen from aldehyde. हा काय करतो, बेस OH आयन्स एक्स्ट्रॅक्ट करतो अल्फा हायड्रोजन फ्रॉम अल्डिहाइड अँड प्रोड्यूस कार्बॅनियन आयन. त्यालाच आपण इनोलेट आयन म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? इनोलेट आयन म्हणतो. हे लक्षात ठेवा. कार्बॅनियन आयन्स ह्यामधला OH ग्रुप हा ऍब्स्ट्रॅक्ट करणार आहे. म्हणजेच कसा होतो बघा, हा तुमचा OH मायनस प्लस हा तुमचा आपण ऍसिटाल्डिहाइड घेतलेला आहे. हा ओके, ऍसिटाल्डिहाइड घेतलेला आहे आपण ह्याच्यामध्ये. तर हा तुमचा ऍसिटाल्डिहाइडचा ग्रुप हा आपल्याला अल्फा कार्बनचे अल्फा हायड्रोजन. म्हणजेच तुम्हाला हे ऍब्स्ट्रॅक्ट असं केलं जातं. हे ऍब्स्ट्रॅक्ट हे असं होणार आहे इथं. आता हे ऍब्स्ट्रॅक्ट ज्या वेळेला होतं त्यावेळेला बघा तुमचा OH म्हणजेच तुम्हाला NaOH न दिलेला आहे. तर इथं तुम्हाला हा C, इथं H, हा H आणि हा CH डबल बॉन्ड O. इथं तुम्हाला न्यूक्लिओफिलिक कॅरेक्टर म्हणजेच कार्बॅनियन हा कार्बॅनियन आयन तयार होतो. म्हणजेच त्याला आपण इनोलेट आयन्स म्हणतो. अँड प्लस H2O बाहेर पडतं. हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो पार्ट येतो बाळांनो तो म्हणजेच स्टेप सेकंड. आता स्टेप सेकंड मध्ये लक्षात घ्या, इथं काय आहे, कार्बॅनियन आयन. ओके, कार्बॅनियन जो आयन्स आहे, कार्बॅनियन आयन attacks to electrophilic. Okay, carbanion ions attacks to electrophilic carbonyl carbon of okay second molecule. हा पहिला मॉलिक्यूल झाला, ऑफ सेकंड मॉलिक्यूल. अँड फॉर्म अल्कॉक्साइड आयन्स फॉर्म करतो. अँड हिअर न्यू C bond is formed. ओके, अल्कॉक्साइड आयन्स तयार करून. म्हणजेच काय होतं बघा, तुमचा जो सेकंड मॉलिक्यूल्स आहे तो हा तुमचा सेकंड मॉलिक्यूल हा तुमचा असणार आहे. हा CH, मी इथं असा डबल बॉन्ड O लिहितो. आणि हा तुमचा कार्बॅनियन आयन्स. ओके, हा H. आता इथं CH डबल बॉन्ड O होणार आहे. हे लक्षात ठेवा. आता काय होणार आहे, हा अटॅक करणार ओके ऍसिटाल्डिहाइडच्या सेकंड मॉलिक्युल्सला. म्हणजे कुठल्याही अल्डिहाइडच्या जो आहे तो ऍसिटाल्डिहाइडच्या सेकंड मॉलिक्युल्स कुठं करणार, कार्बोनिल कार्बनवरती करणार. हे लक्षात ठेवा. आणि हे घेतल्यानंतर तुम्हाला काय तयार होईल बघा, हा H, हा C, इथं H पहिल्यांदा इथं आला. हा CH अटॅक करणार आहे म्हणजे हे ऑक्सिजन असं येतील. आणि इथं आपल्याला हा C
इथं H हा H आणि इथं CH डबल बॉन्ड O असा तयार होईल आणि हा जो आहे ह्याचं नाव येईल अल्कॉक्साइड आयन्स हा बघायला मिळेल. म्हणजे स्टेप नंबर 2 मध्ये काय झालं ते तुम्हाला कळालं. आता स्टेप नंबर 3 मध्ये लक्षात घ्या इथं काय आहे अल्कॉक्साइड आयन्स. ओके, अल्कॉक्साइड आयन्स टेक्स हायड्रोजन. आता हा जो अल्कॉक्साइड आयन्स आहे, अल्कॉक्साइड आयन्स टेक्स अ हायड्रोजन फ्रॉम वॉटर मॉलिक्यूल ओके and produces aldol. आता बघा इथं फर्स्ट स्टेप्स मध्ये H2O तयार झालेला आहे. म्हणजेच तुमचा हा H हा CH हा H हा CH इथं हा ऑक्सिजन आहे. ओके, हा CH हा H आणि हा CH डबल बॉन्ड O प्लस H2O. मी फक्त काय करतो HOH घेतो. ओके, हे लक्षात ठेवा. आता ह्यातला हा H इकडे ट्रान्सफर होतो आणि तुम्हाला तयार होतं तर अल्डोल तयार होतं. ओके, हे अल्डोल तयार झालेलं आहे आपल्याला. ओके, हे अल्डोल तयार झालं जे बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड तयार झालं. ओके, आणि प्लस OH मायनस बाहेर पडलं. म्हणजेच तुम्हाला मी बऱ्याच वेळेला सांगितलं होतं मेकॅनिझम मध्ये जे इनिशिएट करतं ते पुन्हा शेवटच्या स्टेपला पुन्हा फॉर्म होतं हे लक्षात ठेवा. मग इथं इनिशिएट कोण करतं बेस OH मायनस ऍब्स्ट्रॅक्ट करतो हायड्रोजन आणि शेवटच्या स्टेप्सला पुन्हा OH मायनस हे रिजनरेट होतात हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो कुणाच्या बाबतीत तर अल्डोल कंडेन्सेशनच्या मेकॅनिझमचा. तर पहिला जो मेकॅनिझमचा स्टेप नंबर 1 आहे तो काय सांगतो हायड्रॉक्सिल आयन्स फ्रॉम NaOH और KOH ऍब्स्ट्रॅक्ट करतो कुणाला अल्फा हायड्रोजन फ्रॉम अल्डिहाइडला. ओके, आणि कार्बॅनियन आणि इनोलेट आयन्स प्रोड्यूस करतो. त्याच्यानंतर इनोलेट आयन्स म्हणजे जे कार्बॅनियन आयन्स आहे ते अटॅक्स करतात सेकंड मॉलिक्यूल. ओके, सेकंड मॉलिक्यूल ऑफ अ कार्बोनिल कार्बन जो इलेक्ट्रोफिलिक कॅरेक्टरचा असतो आणि आपल्याला अल्कॉक्साइड आयन्स तयार होतात. आणि हे अल्कॉक्साइड आयन्स ज्या वेळेला ऍब्स्ट्रॅक्ट करतात हायड्रोजन फ्रॉम वॉटर मॉलिक्यूल आपल्याला अल्डोल तयार होतं. एवढं लक्षात ठेवा. हा झाला पार्ट टोटल अल्डोल कंडेन्सेशनचा. आता अल्डोल कंडेन्सेशन मध्ये आपण काय काय बघितलं बघा. पहिल्यांदा त्याची डेफिनेशन्स बघितली, अल्डोल कसा होतो, त्याच्या कंडिशन बघितल्या. कंडिशन्स बघत असताना आपण कंडिशन आणि मेकॅनिझम बघितलं. अल्फा हायड्रोजन पाहिजे 10% NaOH किंवा KOH किंवा बेराटा वॉटर पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आपण ऍसिटाल्डिहाइड टू ऍसिटाल्डिहाइड बघितलं, ऍसिटोन टू ऍसिटोन बघितलं, मग क्रॉस्ड अल्डोल बघितलं आणि क्रॉस्ड अल्डोल नंतर मेकॅनिझम पण आपण बघितलेला आहे. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. आता पुढचा जो येतो ती रिॲक्शन्स म्हणजेच कॅनिझरोज रिॲक्शन्स. CANNI कॅनिझरोज रिॲक्शन. आता ही कोण देतं तर कॅनिझरोज रिॲक्शन हे जर तुम्ही बघितलं तर अल्डिहाइड. आता ह्यामध्ये लक्षात घ्या की कोण देतं तर अल्डिहाइड डू नॉट कंटेन अल्फा हायड्रोजन. ओके, गिव्स कॅनिझरोज रिॲक्शन. ओके, हे लक्षात ठेवा. पहिलं काय आहे अल्डिहाइड दोज डू नॉट कंटेन्स ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन विच इज गिव्स अ पर्टिक्युलरली कॅनिझरोज रिॲक्शन्स. Aldehyde heated with or warmed with 50% NaOH. म्हणजे तुमचा अल्कली जो आहे तो आहे 50% NaOH आहे. and undergo
undergo oxidation and reduction, that is self redox reaction takes place. Self redox reaction takes place. Okay, but in such condition, in this redox reaction, in this redox reaction, hydride ions transfer from one molecule to another. ओके, टू अनादर. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा आहे. वन पर्टिक्युलरली अल्डोल कंडेन्सेशन मध्ये आपल्याला इन दिस रिएक्शन रिएक्शन हायड्रोजन आयन्स ट्रान्सफर फ्रॉम वन मॉलिक्यूल टू अनादर. पुढचा पार्ट काय येतो? वन मॉलिक्यूल ऑफ अल्डिहाइड undergoes oxidation and another in reduction. हे लक्षात ठेवा. ह्या सगळ्यात महत्वाचं आहे. and therefore this reaction is known as लक्षात ठेवा, हे नाव महत्वाचं आहे. डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन ह्याला म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. ओके, आता हे ज्यावेळेला डिस्प्रपोर्शनेट रिएक्शन होतं त्यावेळेला एका अल्डिहाइडचं सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड तयार होतं आणि दुसऱ्या अल्डिहाइडचं अल्कोहोल मध्ये रूपांतर होतं. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. हे लक्षात ठेवा. मग इथं आपण जो आपल्याला इथं HCH डबल बॉन्ड O हा फॉर्माल्डिहाइडचा पहिला मॉलिक्यूल, हा दुसरा मॉलिक्यूल काय करायचा इथं? फॉर्माल्डिहाइड हे दोन्हीही घेतले आपण आणि प्लस NaOH 50% हे घेतलं आणि रिएक्शन आपण कॅरीड आउट केली, कारण इथं हिट आउट करायचं आहे. आता काय होतं बघू आपण. इथं आपल्याला एक हायड्रोजन ट्रान्सफर करतो. आता हायड्रोजन ट्रान्सफर केला, डिहायड्रोजनेशन म्हणजे हा मॉलिक्यूल तुमचा ऑक्सिडेशन मध्ये जाईल आणि इथं हायड्रोजन ऍड होतो म्हणजे हा आपल्याला रिडक्शन मध्ये जाईल असं समजूया. कुठला जाईल आपल्याला माहिती नाही. जो हायड्रोजन घेईल तो रिडक्शन मध्ये, जो हायड्रोजन बाहेर टाकेल तो ऑक्सिडेशन मध्ये. मग हा हायड्रोजन इथं आला तर तुम्हाला काय तयार होईल बघा? CH3 तयार होईल. ओके, हा सगळा जो पार्ट आहे हा काय सगळा तयार होईल? इथं हा हायड्रोजन आला की CH3 तयार होईल. म्हणजेच तुम्हाला इथं CH3 हा आला. आता ह्या पर्टिक्युलरली NaOH मधला हा जो H आहे हा इथं येतो आणि CH3OH तयार होतो. आता राहिलेला हा ONA काय होतं? हा ONA आपल्याला इथं अटॅच होतो. कुठल्या? पर्टिक्युलरली ह्या कार्बनला अटॅच होतो आणि प्रॉडक्ट तयार होतो. तो म्हणजेच HC डबल बॉन्ड ONA आपल्याला तयार होतो. म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड तयार होणार. त्यालाच सोडियम फॉर्मेट असं तुम्ही नाव देऊ शकता. ज्याला तुम्ही काय म्हणता की पर्टिक्युलरली कॅनिझरोज रिॲक्शन्स म्हटलं जातं. आता हिथं लक्षात घ्या, ऍसिटाल्डिहाइड, प्रोपॅनॉल्डिहाइड, कीटोन म्हणजे ऍसिटोन, कीटोन तर जाणारच नाही. प्रोपॅनॉल्डिहाइड आणि ऍसिटाल्डिहाइड जाणार नाही कारण त्याच्यामध्ये हा
अल्फा हायड्रोजन हा प्रेझेंट असतो, तो ऍबसेंट असत नाही. मग कुठला जाईल आपल्याला, तर C6H5CHO, दुसरा येईल बेन्झाल्डिहाइड, परत C6H5CHO प्लस NaOH 50% येणार. ही रिॲक्शन कॅरिड आउट करणार हिटिंगला. आता सिमिलरली ह्यातला एक हायड्रोजन जर समजा इकडे गेला, ओके, हा धरा तुम्ही, तर तुम्हाला काय तयार होईल, एकाचं C6H5COONA तयार होईल आणि एकाचं C6H5CH2OH म्हणजेच बेन्झाईल अल्कोहोल तयार होईल. ओके, आणि एकाचं होईल सोडियम बेन्झोएट तयार होईल, म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झॉइक ऍसिड तयार होईल. आणि एकाचं बेन्झाईल अल्कोहोल, कारण का हा H इकडे गेला, ह्यातला एक इथं H आला, म्हणजे हा H इथं आला की हा CH2 होईल आणि हा H इकडे आला की आपल्याला CH2OH तयार होईल, बेन्झाईल अल्कोहोल. आणि म्हणून इथं हायड्रोजन रिमूव्ह होतो. डिहायड्रोजनेशन म्हणजे ऑक्सिडेशन आणि ऍडिशन म्हणले की रिडक्शन, म्हणून आपल्याला सेल्फ रेडॉक्स रिॲक्शन हे बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात कॅनिझरोज मध्ये. परत एकदा सांगतो, कॅनिझरोज म्हणजे अल्डिहाइड डू नॉट कंटेन अल्फा हायड्रोजन गिव्स अ कॅनिझरोज रिॲक्शन. ह्याच्यामध्ये अल्डिहाइड 50% NaOH बरोबर हिटेड आउट केलं जातं आणि करत असताना ह्या रिॲक्शन अंडरगोज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन मध्ये जातं. आता इथं अल्डिहाइडचे परत तुम्हाला लक्षात घ्या, इथं अल्डिहाइडचे 2 मोल्स घ्यावे लागतात, हे लक्षात ठेवा. मग सेम अल्डिहाइड घ्या, ओके, पर्टिक्युलरली फॉर्माल्डिहाइड अँड बेन्झाल्डिहाइड. हा तुमचा येईल बेन्झाल्डिहाइड आणि फॉर्माल्डिहाइड, ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही, ते सेल्फ रेडॉक्स रिॲक्शन्स मध्ये जातात आणि आपल्याला एका अल्डिहाइडचा हायड्रोजन हा ट्रान्सफर होतो दुसऱ्या हायड्रोजनकडं आणि सेल्फ रिडॉक्स रिॲक्शन्स घडून येते आणि त्याच रिॲक्शनला आपण डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन सुद्धा म्हणतो. आता पुढचा जो येतो, ज्याला आपण क्रॉस्ड अल्डोल कॅनिझरोज रिॲक्शन म्हणणार. फक्त ह्याच्या जागी काय करायचं, क्रॉस्ड. ओके, हा जो पार्ट आहे, जसं आपण क्रॉस अल्डोल बघितलं होतं तसंच क्रॉस्ड कॅनिझरोज रिॲक्शन्स बघायचं. क्रॉस कॅनिझरोज रिॲक्शन्स. आता इथं काय होतं, पर्टिक्युलरली अल्फा हायड्रोजन नसलेले म्हणजेच बेन्झाल्डिहाइड आणि फॉर्माल्डिहाइड हा जर घेतला आपण, इथं C6H5CHO अँड HCHO फॉर्माल्डिहाइड घेतला प्लस NaOH हा जर 50% घेतला, ओके, तर काय होतं लक्षात घ्या. आणि हे हिट आउट केलं तर मोर रिॲक्टिव्ह अल्डिहाइड, that is formaldehyde undergoes oxidation and less reactive goes reduction. Therefore benzaldehyde converts into benzyl alcohol and formaldehyde converts into sodium salt of कार्बोक्सिलिक ऍसिड. हे लक्षात ठेवा. मग काय होतं, हा H इथं येतो, CH2 झाला आणि हा H इथं येणार, म्हणजेच तुम्हाला मिळणार, लक्षात घ्या, इथं C6H5CH2OH आणि हा H गेल्यानंतर हा तुमचा HC डबल बॉन्ड ONA म्हणजेच सोडियम फॉर्मेट तयार होणार. हे लक्षात ठेवा. कळालं. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला येतो. हायली रिॲक्टिव्ह जो आहे तो ऑक्सिडेशन मध्ये जातो. हा महत्वाची रिॲक्शनचा पार्ट येतो. एवढं लक्षात ठेवा, ज्याला आपण क्रॉस कॅनिझरोज रिॲक्शन्स म्हणतो. ओके. आणि ह्यामध्ये लक्षात ठेवा सगळ्यामध्ये की पर्टिक्युलरली हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे.
आयसोब्युटरअल्डिहाइड shows Cannizzaro reaction in spite of containing alpha hydrogen due to पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट मुळे तो आपल्याला पर्टिक्युलरली रिॲक्शन्स देतो. एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो क्रॉस्ड कॅनिझरोज रिॲक्शन्स मध्ये. समजलं? तर आता हा झाला आपल्याला की अल्डोल कंडेन्सेशन, क्रॉस्ड कॅनिझरोज रिॲक्शन्स, क्रॉस्ड अल्डोल कंडेन्सेशन, कॅनिझरोज, क्रॉस कॅनिझरोज रिॲक्शन हा पार्ट बघितला. आता आपण जो पुढचा पार्ट बघणार आहोत ज्याला आपण रिड्युसिंग प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? रिड्युसिंग प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. रिड्युसिंग प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड त्यातला पहिला जो घेतोय आपण रिड्युसिंग प्रॉपर्टीज. आता जर घेतला आपण तर ह्या रिड्युसिंग प्रॉपर्टीज पहिल्यांदा अल्डिहाइड शोज अ रिड्युसिंग प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड. आता रिड्युसिंग प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड म्हणजेच हायड्रोजन अल्डिहाइडला ऍड होतो, हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, अल्डिहाइड शोज reducing property because हे सगळ्यात लक्षात ठेवा. because hydrogen atom is directly attached to कार्बनला हा डायरेक्टली अटॅच आहे. कुठला? तर तो आपल्याला कार्बनला म्हणजेच हा बघा, हा RCH डबल बॉन्ड O, हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन डायरेक्टली अटॅच्ड टू कार्बन असल्यामुळं आपल्याला हे रिड्युसिंग प्रॉपर्टीज मध्ये देतात. आणि म्हणून माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट लाईक टोलेन्स रिएजंट असेल, ओके, किंवा फेलिंग्ज सोल्युशन असेल, किंवा आपल्याला स्किप्स रिएजंट असेल, ओके, ह्या बरोबरीनं दिला जातो कोण? अल्डिहाइड. बट कीटोन do not give because ketone not contain directly attached hydrogen to carbonyl कार्बन. हे लक्षात ठेवा. म्हणजेच कोण देतंय? तर अल्डिहाइडच फक्त देतंय, रिड्युसिंग प्रॉपर्टी दाखवतं, कारण त्याच्यामध्ये डायरेक्टली हायड्रोजन ऍटम हा कार्बोनिलला अटॅच आहे म्हणून तो रिड्यूस इझिली होतो. आणि माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट लाईक टोलेन्स रिएजंट, फेलिंग सोल्युशन, स्किप्स रिएजंट, बट कीटोन डू नॉट गिव्ह दॅट पर्टिक्युलर रिॲक्शन रिड्युसिंग प्रॉपर्टीज बिकॉज देर इज नो हायड्रोजन प्रेझेन्स. मग आता पहिला जो पार्ट येणार आहे आपल्याला तो रिड्युसिंग प्रॉपर्टीज मधला पहिला जो येणार आहे तो फेलिंग्ज सोल्युशन. हे आपण बघूया काय आहे फेलिंग्ज सोल्युशन. FEHLINGS फेलिंग्ज. आता हे फेलिंग सोल्युशन कसं केलं जातं? तर ह्यामध्ये फेलिंग्ज A आणि फेलिंग्ज B ह्याचं मिक्सचर्स केलं जातं, दोघांचंही मिक्सचर, ओके, हे लक्षात ठेवा. आता पहिल्यांदा
फेलिंग्स ए म्हणजे काय आहे बघूया. फेलिंग्स ए हे काय आहे तर इक्वी मोलर मिक्सचर ऑफ, ओके बघा हा फेलिंग्स ए काय आहे, इक्वी मोलर मिक्सचर ऑफ पर्टिक्युलरली 7% aqueous copper sulfate solution, कॉपर सल्फेट सोल्युशन हे लक्षात घ्या. हा काय आलेला आहे फेलिंग्स ए आलेला आहे. हे दोघांचंही हे इक्विमोलर मिक्सचर आहे, इक्विमोलर ए अँड बी. मग आता बी काय आहे फेलिंग्स बी हा जो येईल फेलिंग्स बी इट इज 35%. इट इज लक्षात घ्या फेलिंग्स बी इज नथिंग बट इट इज 35% सोडियम पोटॅशियम टार्टारेट, sodium potassium tartarate complex, or it is a 35% sodium potassium tartarate complex known as Rochella salt. ओके हे लक्षात ठेवा. आणि ह्या जो फेलिंग्स जे इक्विमोलर मिक्सचर आहे, इक्विमोलर मिक्सचर ऑफ फेलिंग्स ए प्लस फेलिंग्स बी हॅज अ डीप ब्ल्यू कलर सोल्युशन. हे डीप ब्ल्यू कलर सोल्युशन असतं. अँड धिस सोल्युशन कंटेन्स particularly हे लक्षात ठेवा Cu डबल प्लस ट्वाइस Cu डबल प्लस अँड 4OH मायनस हे आपल्याला आयन्स बघायला मिळतात. आता ज्या वेळेला आपल्याला कुठलाही अल्डिहाइड रिॲक्शन्स करतो, ओके म्हणजेच ऍसिटाल्डिहाइड reacts with Fehling's solution gives brick red PPT हा देतो. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा आहे. ब्रिक रेड PPT हा ब्रिक रेड PPT ऑफ क्युप्रस ऑक्साईड ची आपल्याला बघायला मिळते. मग आपण कसं करायचं तर बघा हा तुमचा CH3 हा CHO हा आहे प्लस ट्वाइस Cu डबल प्लस प्लस 4OH मायनस हा तुम्ही घेतला आणि रिॲक्शन्स मध्ये जर गेला. आता तुमच्याकडे बघा 4OH मायनस आहेत. मग इथं मी काय करतो इथं तुमचे 4OH असे लिहितो. ओके आता तुम्हाला माहिती आहे हा जर आपण असा लिहिला CH3 म्हणजे ऍसिटाल्डिहाइड जर असा लिहिला आपण CH हा डबल बॉन्ड O, ओके तर आपण काय करू शकतो तर ह्याचं रिड्युसिंग काढतो. म्हणजेच हा OH यातला एक जो आहे CH3 COOH मधला हा O आपल्याला इथं ऍड होतो आणि तुम्हाला तयार होतो CH3 C डबल बॉन्ड O OH तयार होईल. म्हणजेच ऍसिटिक ऍसिड तयार होईल. हे लक्षात ठेवा. आता हा एक O गेलेला आहे आपला. आता हे 2 O जर घेतले तर Cu 2 आहेत. Cu2 हा दोन Cu2 आणि ह्यातला एक O हा एक O काढतो म्हणजेच Cu2O तयार होईल. ओके आणि आपल्याला लक्षात घ्या हा एक O हा एक O आणि हे 4 ऑक्सिजन मिळून ट्वाइस H2O तयार होतात. आणि हा आहे क्युप्रस ऑक्साईड जो देतो ब्रिक रेड PPT. ओके हे लक्षात ठेवा. आणि मग इथं जर तुम्ही बघितलं इथं कॉपरची व्हॅलेन्सी आहे +2 आणि इथं आहे कॉपरची व्हॅलेन्सी +1.
म्हणजेच ऑक्सिडेशन स्टेट गेट्स रिड्यूस्ड, गेट्स रिड्यूस होती ना +2 to +1. अँड नॉट ओनली दॅट, तर फेलिंगचं सोल्युशन हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, कारण स्वतःचा हायड्रोजन तो अल्डिहाइडला देतो आणि केन अल्डिहाइडचं ॲसिटिक ॲसिडमध्ये रूपांतर करतो, म्हणजेच ऑक्सिडेशन करतो कुणाचं, अल्डिहाइडचं. आणि म्हणून ती रिड्युसिंग प्रॉपर्टी आहे. इथं +2 चं +1 मध्ये आपल्याला काय होतं, कॉपरचा इथं +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे, ती इथं +1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये येतं. एवढं लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि हे कीटोन तुम्हाला देत नाही. ठीक आहे. पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण फेलिंग्ज सोल्युशन नंतर पुढचा येईल टोलेन्स रिएजंट. बघा हा, फेलिंग सोल्युशन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं फेलिंग्स ए अँड फेलिंग्स बी. फेलिंग्स ए आणि बी चं इक्विमोलर मिक्सचर घ्यायचं आहे. इक्विमोलर मिक्सचर्स घेतल्यानं त्यातला आपल्याला 7% कॉपर सल्फेट अँड 35% पोटॅशियम, सोडियम पोटॅशियम टार्टारेट कॉम्प्लेक्स विच इज नोन एज रोचेला सॉल्ट, ह्याचा ब्ल्यू रेड डीप ब्ल्यू कलर येतो. तो अल्डिहाइड बरोबर केला तर क्युप्रस ऑक्साईडचा ब्रिक रेड पीपीटी येतो आणि तो अल्डिहाइड तुम्ही हे करू शकता, हे लक्षात घ्या. आता पुढचा येतो ज्याला आपण टोलेन्स रिएजंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, टोलेन्स रिएजंट. आता हा टोलेन्स रिएजंट म्हणजेच काय, इट इज नथिंग बट अमोनिकल सोल्युशन. हे काय आहे, अमोनिकल सोल्युशन ऑफ silver nitrate and represented as हे आपल्याला AgNH3 असा प्लस अँड OH मायनस असं आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. AgNH3 ओके, AgNH3 आहे ना, सॉरी, AgNH3 थ्राईस आणि हा ट्वाईस आपल्याला असं बघायला मिळतं. AgNH3 ट्वाईस हा आपल्याला पार्ट पर्टिक्युलरली रिडक्शन्स ऑफ ह्याच्यामध्ये बघायला मिळतं. AgNH3 ओके, AgNH3 हा सगळ्यात महत्वाचा आहे. AgNH3 इथं ट्वाईस येणार आहे. AgNH3 ट्वाईस OH मायनस हे न तो रिप्रेझेंट करतो, हे लक्षात ठेवा. AgNH3 हा त्याचा आहे. आता हे कसं केलं जातं प्रिपरेशन, 10% पर्टिक्युलरली काय घेतलं जातं, 10% ॲक्वियस सोल्युशन ऑफ सिल्वर नायट्रेट treated with पर्टिक्युलरली जर ते ट्रीटेड केलं जातं, ट्रीटेड विथ NaOH हा पहिला पार्ट येतो. म्हणजेच AgNO3 प्लस NaOH हा 10% आहे, एवढं लक्षात ठेवा. AgOH प्लस NaNO3 हे पहिल्या स्टेप्सला केलं जातं. दुसऱ्या स्टेप्सला काय आहे बघा राजानो, तर तो जो AgOH आहे हा AgOH डिझॉल्ड म्हणजे सिल्वर हायड्रॉक्साइड डिझॉल्ड इन पर्टिक्युलरली अमोनियम हायड्रॉक्साइड. कशामध्ये घेतलं जातं, तर अमोनियम हायड्रॉक्साइड मध्ये आपल्याला काय केलं जातं, डिझॉल्व केलं जातं. म्हणजेच हा AgOH प्लस NH4OH ट्वाईस मध्ये घ्या तुम्ही आणि तुम्हाला प्रॉडक्ट तयार होतो AgNH3 ट्वाईस प्लस OH मायनस. हा प्रॉडक्ट तयार होऊन तुम्हाला ट्वाईस H2O तयार होतं आणि ह्यालाच आपण टोलेन्स रिएजंट म्हणतो. ओके, आता पुढच्या मध्ये येतं इन acetaldehyde particularly 2 to 3 drops of a Tollens reagent is added and
warm in particularly in acetaldehyde 2 to 3 drops of a Tollens reagent is added and warm in water bath for 5 to 10 minutes or 5 to 7 minutes and produces and silver gets deposited in inner wall of a test tube and looks like silver mirror. Hence, it is known as silver mirror test. इथंच लिहितो खालती सिल्वर मिरर टेस्ट हे असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आता काय असतं की एक वॉटर बाथ घेतला जातो. वॉटर बाथ मध्ये टेस्ट ट्यूब टाकली जाते. त्या टेस्ट ट्यूब मध्ये ॲसिटाल्डिहाइड आणि 4 ड्रॉप आपल्याला हे असे हे टेस्ट ट्यूब आहे. ह्याच्यामध्ये ॲसिटाल्डिहाइड तुम्ही घातलेला आहे, ह्याच्यामध्ये टोलेन्स रिएजंट घातलं आणि तुम्ही हे असा वॉटर बाथ असेल, ओके, हे अशा वॉटर बाथ मध्ये टाकलं जातं, ऍड केलं जातं. इथं पाणी असतं, त्याला तुम्ही हिट आउट करता ट्रायपॉड स्टँड घेऊन. ओके, हिट आउट केल्यानंतर हे असे पर्टिक्युलरली ड्रॉप 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 इथं सिल्वर आफ्टर 5 to 2 minutes वॉल्स ऑफ द टेस्ट ट्यूब डिपॉझिट होतात आणि ते लुक लाईक्स सिल्वरिंग ऑफ अ मिरर, म्हणजे मिररचं जसं सिल्वरिंग केलं जातं तसं ही टेस्ट ट्यूब आपल्याला भासायला लागते, म्हणून त्याला सिल्वर मिरर टेस्ट म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. मग ह्यामध्ये काय येईल, परत तुमचा CH3CHO आहे प्लस तुमचा AgNH3 ट्वाइस प्लस OH मायनस आहे. ह्याच्या बरोबरीनं आपण रिॲक्शन्स करणार आहोत आणि हिट आउट करणार आहोत, हे लक्षात ठेवा. आणि हा ट्वाइस पार्ट घेऊया आपण. आता ह्यातला जो एक OH मधला O आहे इथं येतो आणि तुम्हाला CH3C डबल बॉन्ड OH बघा, ह्यातला हा जो OH मायनस आहे त्यातला एक OH, हा OH, हा O गेला, इथं आला, हा O इथं आला आणि तुम्हाला ऍसिटिक ऍसिड तयार झालं. काय झालं, ऍसिटिक ऍसिड तयार झालं. प्लस आता 2 Ag आहेत, ओके, Ag डिपॉझिट होणार आहेत सिल्वरला, म्हणून इथं तुम्हाला ट्वाइस Ag डिपॉझिट झालं, कारण 2 Ag आहेत. आता NH3 बघा, NH3 ट्वाइस आणि हे 2 म्हणजेच तुम्हाला पर्टिक्युलरली 4 अमोनिया तयार होतील आणि 4 अमोनिया म्हणजेच 4 NH3 बाहेर पडेल. ओके, 4 NH3 बाहेर पडेल आणि हे 2 मिळून H2O बाहेर पडेल. इथं लक्षात ठेवा. आता इथं ह्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे, Ag ची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे आणि इथं Ag ची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे, म्हणजेच रिड्युस्ड कॅरेक्टर झालेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, टोलेन्स रिएजंट म्हणजे काय, अमोनिकल सोल्युशन ऑफ अ सिल्वर नायट्रेट अँड इट रिप्रेझेंट्स बाय AgNH3 ट्वाइस प्लस OH मायनस. कसं तयार केलं जातं, 10% ॲक्वियस सोल्युशन ऑफ अ सिल्वर नायट्रेट, ओके, ट्रीटेड विथ NaOH बरोबर ट्रीट केलं जातं आणि तुम्हाला पहिल्यांदा सिल्वर हायड्रॉक्साईड तयार होतं आणि हे सिल्वर हायड्रॉक्साईड डिझॉल्व्ह केलं जातं अमोनियम हायड्रॉक्साईड मध्ये आणि मग आपल्याला टोलेन्स रिएजंट मिळतो. हा टोलेन्स रिएजंट ॲसिटाल्डिहाइड मध्ये 2 to 3 ड्रॉप्स ऍड केला जातो, वॉर्म इन अ वॉटर बाथ केलं जातं 5 to 7 minutes अँड सिल्वर गेट्स डिपॉझिटेड पर्टिक्युलर इन इनर वॉल्स ऑफ अ टेस्ट ट्यूब मध्ये होतं आणि इट्स लुक्स लाईक अ सिल्वर मिररिंग आणि म्हणून त्याचं नाव येतं सिल्वर मिरर टेस्ट म्हणून येतं. आता ह्याच्या पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण स्किप्स रिएजंट म्हणतो. हा स्किप्स रिएजंट म्हणजे रिड्युसिंग प्रॉपर्टीचा पुढचा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, ज्याला आपण पर्टिक्युलरली स्किप्स हा जर कॅरेक्टर घेतला तर ह्या स्किप्स रिएजंट, आता ह्यामध्ये स्किप्स रिएजंट मध्ये काय येतं तर पर्टिक्युलरली जे
महत्वाचं जे आहे, स्किप्स इज नथिंग बट पर्टिक्युलरली आपल्याला मजंटा कलर, मजंटा म्हणजेच डीप रेडिश ब्ल्यू कलर, त्याला मजंटा कलर म्हणतात. डीप रेडिश ब्ल्यू कलर सोल्युशन ऑफ ब्ल्यू कलर सोल्युशन ऑफ प्यारा रॉस एनिलीन हायड्रोक्लोराईडचं डीप रेडिश ब्ल्यू कलर सोल्युशन असतं. ह्याच्यामध्ये तुम्ही पर्टिक्युलर SO2 गॅस passed into para रॉस aniline हायड्रोक्लोराइड सोल्युशन. ऍक्शन इज काय होते, ब्लिचिंग ऍक्शन होते, ब्लिचिंग ऍक्शन. आणि आपल्याला काय मिळतं, कलरलेस सोल्युशन होतं. ओके, दॅट इज स्किप्स रिएजंट येतो तो. आणि हा स्किप्स रिएजंट जो कलरलेस आहे, स्किप्स रिएजंट व्हेन ट्रीटेड विथ अल्डिहाइड, कुठल्याही अल्डिहाइड बरोबर ट्रीट केला, परत ओरिजिनल मजंटा म्हणजेच डीप रेडिश ब्ल्यू कलर देतो, त्यालाच मजंटा कलर म्हणतात. जो प्यारा रॉस एनिलीन हायड्रोक्लोराइडचा आहे तो परत येतो, त्यालाच आपल्याला स्किप्स रिएजंट बरोबरचं ऑक्सिडायझिंग एजंट म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा, हे कीटोन देत नाही. परत लक्षात घ्या, स्किप्स रिएजंट मध्ये काय काय आहे, तर मजंटा कलरचा म्हणजेच डीप रेडिश ब्ल्यू कलरचं सोल्युशन आहे, ज्याला पॅरा रॉस एनिलीन हायड्रोक्लोराइड म्हणतो आपण. त्याच्यामध्ये SO2 गॅस पास केला जातो, ब्लिचिंग ऍक्शन होते आणि ते सोल्युशन कलरलेस होतं. आणि तो कलरलेस म्हणजे स्किप्स रिएजंट आहे. तो स्किप्स रिएजंट अल्डिहाइड बरोबर रिॲक्ट केला जातो आणि मजंटा कलर, त्यालाच डीप रेडिश ब्ल्यू कलर येतो. म्हणजेच आज आपण जे बघितलं त्यामध्ये रिड्युसिंग प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स मध्ये जर तुम्ही घेतलं तर टोलेन्स, फेलिंग्स अँड स्किप्स हे दोन महत्वाचे कॅरेक्टर्स येतात. टोलेन्स मध्ये आपण बघितलं की सिल्वर मिररिंग टेस्ट येतं, त्याला सिल्वर मिरर टेस्ट पण म्हणतात, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. फेलिंग्स मध्ये फेलिंग्स ए आणि फेलिंग्स बी, 35% कोणाचा आहे, सोडियम पोटॅशियम, तो फेलिंग्स बी झाला. फेलिंग्स ए कोण आहे, तर 7% कॉपर सल्फेट. हे लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं आपल्याला हे रिड्युसिंग प्रॉपर्टीज ह्या विचारल्या जातात, पर्टिक्युलरली MCQs मध्ये विचारल्या जातात. ओके, थँक यू व्हेरी मच.